दरम्यान आज एक नवा गौप्यस्फोट समोर आला। भाजपसोबत युती करण्यासंदर्भातली बैठक उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली होती। अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला शरद पवार स्वतः हजर होते असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। राजकारणात राजकीय घटनांना मोठं महत्त्व असतं, कारण भविष्यात त्याचे राजकीय संदर्भ बदलतात। 5 वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका बैठकीवरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। त्याला कारणीभूत ठरली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेली मुलाखत। त्या मुलाखतीत अजित पवारांनी एक गौप्यस्फोट केलाय। भाजपसोबत युती करण्यासंदर्भात 2019 साली उद्योगपती गौतम अदानींच्या घरी एक बैठक झाली होती। त्या बैठकीला अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते। अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे। कि डिस्कसिंग जाना है, सब तय हुआ था। जाने दो ना मुझे अभी। नहीं बट एक चीज में नहीं एक वो एक उसका ब्लेम मेरे ऊपर आया है, मैंने लिया है असा दावा अजित पवारांनी त्या मुलाखतीत केलाय। खरं तर या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे, पण यावेळी अजित पवारांनी थेट उद्योगपती अदानींचं नाव घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलंय। आता तुम्हाला कळलं असेल की आमचं सरकार पण पाडण्यात कोणाचा हात होता आणि मुंबई ज्या प्रकारे लुटली जाते त्याच्यात काय नक्की इंटरेस्ट होता त्यांचा एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आणण्यामध्ये, किंवा खास करून भाजपचं सरकार आणण्यामध्ये, हे दिसतंय आता लोकांसमोर। काल दादाच बोललेत ते। आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळे अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादांनी द्यावं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सतत अदानींविरोधात बोलतायत, तर शरद पवार मात्र मौन राखून आहे। शरद पवारांनी मौन सोडावं म्हणून तर अजित पवारांनी ही खेळी खेळली नाही ना। अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही। ही झाली का नाही हे मला माहिती नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं राजकीय समीकरण बदललं। सत्ता वाटपावरून शिवसेना भाजप युती तुटली। दरम्यान उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू करतात फडणवीसांनी त्यांना धक्का दिला होता। अजित पवारांना सोबत घेत फडणवीसांनी पहाटेच सरकार स्थापन केलं। तोच संदर्भ अजित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत दिलाय। मात्र आता मवियानं टीकेची झोड उठवल्यानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। दादा 5 वर्षापूर्वी गौतम अदानी आणि अमित शाह यांनी मध्यस्थी केली होती। नाही, अशी काही मध्यस्थी झाली। खरं तर पहाटेच्या शपथविधीवरून चर्चा रंगली, पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी अदानींचं नाव घेऊन काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।